भारतीय जनता पार्टीसाठी आजचा दिवस एक अविस्मरणीय, एक चमत्कार। जे स्वप्न अटल बिहारी वाजपेयी, लाल कृष्ण अडवाणी, श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी जे पाहिलं होतं ते स्वप्न आज आपल्या भारतामध्ये आज साक्षात साकार होत आहे। कधीच वाटलं नव्हतं की पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकेल आणि तीही एवढ्या 200 जागांना असा विक्रम करून आज पश्चिम बंगालमध्ये आज आमचं भारतीय जनता पक्षाचं सरकार आलेलं आहे। आणि म्हणून आमच्या भारतीय जनता पक्षासाठी हा दिवस म्हणजे सोन्याचा दिवस असं आम्ही मानतो। आणि हे सगळं आमच्या देशाचे नेते माननीय नरेंद्रजी मोदी आणि आमचे अमित शहा या दोघांच्या परिश्रमाने, कष्टाने पश्चिम बंगालमध्ये 200 जागावर जे भारतीय जनता पक्षाने मिळवलेलं आहे। आणि दुसरं आसाम, जे आसाममध्ये तिसरी वेळ आहे आणि 100 जागा मिळून आसाममध्ये सुद्धा रिपीट सरकार आमचं आलेलं आहे। पांडेचेरीमध्ये तिथं सुद्धा भारतीय जनता पक्ष सरकार आलेलं आहे। तामिळनाडू जरी आम्हाला मिळालं नसलं तरी काँग्रेसचं आणि तिथल्या डीएमकेचं, अण्णा डीएमके पार नाकचिक्की होऊन तिथं सरकार सुद्धा त्यांचं पडलेलं आहे। आणि म्हणून केरळमध्ये मी स्वतः केरळमध्ये 9 दिवस प्रचारासाठी होतो। केरळमधले कोणतेच लोक आमचं सरकार येणार आहे असं म्हणत नव्हते। त्यांचं म्हणणं एकच होतं की इस बार हमारी शुरुआत है लेकिन अगली बार जब इलेक्शन आएगा तो भारतीय जनता पार्टी केरळ में सत्ता बनाएगी। आज आमचं केरळमध्ये सुद्धा खातं ओपन झालेलं आहे। 4 जागा आमच्या केरळमध्ये आलेल्या आहेत आणि मताचं पर्सेंटेज वाढलेलं आहे। आणि म्हणून आता भारताच्या दक्षिण भागात जिथं आम्हाला प्रवेश नव्हता तिथं आमची सरकार येत आहेत। आणि म्हणून भारतीय जनता पार्टी सर्वमान्य पार्टी झालेली आहे आता। हा आमच्यासाठी, देशासाठी गौरव आहे। आणि म्हणून मी आमच्या सर्व देशातील पश्चिम बंगालची, ओरिसा, पांडेचेरी, मद्रास, तामिळनाडू सगळ्या लोकांचे मनापासून आभार मानतो आम्ही। आणि हा आदर्श आता सगळ्या देशात जाणार, राहिलेले सुद्धा राज्य उद्या पादाक्रांत केल्याशिवाय राहणार नाहीत। आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या ज्या राज्यात निवडणूक आहेत त्या राज्यात जातात आणि सभा ठोकतात। आता त्यांचं एक रेकॉर्ड आहे, जिथं जिथं ते पश्चिम बंगालमध्ये गेले त्या सगळ्या पश्चिम बंगालच्या जागा बहुमताने विजयी झालेल्या आहेत। म्हणून आमच्या मुख्यमंत्र्याचे मी आभार मानतो। आणि मग सर्वांचे आभार मानून मी आता घोषणा देतो, माझ्या माघारी आपण सर्वांनी घोषणा द्यावं। बोलो भारत माता की, बोलो भारत माता की। आता बोल साथियों म्हणलं की बीजेपी म्हणायचं। अरे बोल साथियों, जोर से बोल, और जोर से, बाहर से बोल, बाहर से बोल। अरे बोल साथियों, जोर जोर से, और जोर से, भारत माता की। नरेंद्र मोदी आगे बढ़ो, नरेंद्र मोदी आगे बढ़ो, अमित शाह आगे बढ़ो, अमित शाह आगे बढ़ो।
होऊ घातलेल्या 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत असं यश आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली घेतलं आहे. आज आपण जर पाहिलं तर या 5 राज्यापैकी 3 राज्यामध्ये जवळपास 2/3 बहुमत घेऊन भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी सत्ता काबीज केलेली आहे. हे सर्व करिश्मा आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देशभरामध्ये गोरगरीब जनतेसाठी, कष्टकरी लोकांसाठी केलेल्या कार्याची पावती म्हणून या सर्व राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा हा दणदणीत विजय झालेला आहे. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जे सांगितलं होतं की हा देश पूर्ण भगवामय करायचं होतं, त्यापैकी आज आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या एकूण देशातील जर सत्ताक्रांत राज्य जर पाहिलं तर 78% भारतीय जनता पार्टीची जागा त्या ठिकाणी सत्ता काबीज आहे. उरलेल्या 22% जागा ही आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये भगवामय केल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी स्वस्थ बसणार नाहीत. या झालेल्या निवडणुकीमध्ये जो घवघवीत यश दिला त्याबद्दल आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जो घवघवीत यश दिलं त्याबद्दल त्या भागातील सर्व जनतेचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी मनस्वी आभार मानतो. जय हिंद, जय भारत.